नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून गार्डन विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। मी सध्या उद्यान विभागामध्ये आहे। तुम्ही पाहता की हे जे साहित्य बसवण्यात आलेलं आहे की सकाळी उठून या ठिकाणी नागरिक आहेत ते जॉगिंग करतात, वॉकिंग करतात, त्याचबरोबर या साहित्याच्या माध्यमातून व्यायाम करतात, ओपन जिमच्या माध्यमातून व्यायाम करतात आणि हे जे संपूर्णपणे साहित्य आहे ते अव्वाच्या सव्वा दराने आहे ते महानगरपालिकेच्या गार्डन विभागाने विकत घेतल्याचा आरोप मनसेचा आहे। त्यामुळे आपल्याबरोबर या ठिकाणी मनसेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन काळे आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, किती घोटाळा आहे, कशा पद्धतीने दरामध्ये फरक आहे? हे मुळात आपण जर आज बघितलं, माझ्यासमोर 2024 नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईतील जवळपास सर्व गार्डनमध्ये जे खेळणी नव्याने विकत घेतलेली खेळणी असतील किंवा ओपन जिमचं साहित्य याचे दर समोर आहेत। या सर्व अगोदर बसवलेल्या खेळणी आणि ओपन जिमचं साहित्य याच्या दुरुस्तीचं एक वेगळं टेंडर काढलं आहे, विक्रीचं एक टेंडर काढलं आहे, झाडं लावण्याचं 5 करोडचं वेगळं टेंडर काढलं आहे आणि एक सर्वसमावेशक टेंडर ज्याचं फक्त रेट ठरला होता 27 रुपये तो वाढवून परत 32 रुपये झाला। अशा पद्धतीने 112 करोडचं टेंडर हे 130 करोड झालं सर्वसमावेशकचं। साहित्यामध्ये 300 ते 400 पट, म्हणजे माझ्यासमोर एक एअर वॉकरचा दर आहे। एअर वॉकरचा महानगरपालिका लावते दर 89,893। स्काय एंटरप्राइजेस याच्याकडून हे दर आम्ही पाहिले, जो कॉन्ट्रॅक्टर महापालिकेचा सुद्धा आहे, आम्हाला त्याने दर दिला एअर वॉकरचा 24,650। फरकाची रक्कम आहे 65,243, त्याला जास्त देण्यात आले। असंच हिप ट्विस्टर आहे 59,465, महापालिकेचा दर आहे, आम्हाला दिला आहे 24,800, 34,665 रुपये हे जादा देण्यात आलेले। फोम आर्म व्हील 54,000, आम्हाला दिले 21,400। शोल्डर एक्सरसाइज 1,37,000, ज्याचा आम्हाला दिलेला दर आहे फक्त 38,000, म्हणजे 1,34,118 रुपये हे टॅक्स पेअरचे जादा देण्यात आलेले। ABS बोर्ड 73,000 रुपये, 19,400 मिळतो, 53,000 जास्त। अशा पद्धतीने एअर रायडर असतील, या सगळ्या साहित्यांमध्ये 300 ते 400 पट जास्त दर महापालिकेने दिलेत। आपण इथे सगळीकडे बघताय, आमच्याकडे दुरुस्तीचं सुद्धा एक आहे। दुरुस्तीमध्ये एअर वॉकर, जो एअर वॉकर विकत मिळतो 24,000ला, त्याच्या बघते एका बेरिंगचा खर्च 12,848 लावला आहे। हिप ट्विस्टर, जे हिप ट्विस्टर मिळतं 59,000, त्या हिप ट्विस्टरची 13,931 रुपये। अशा पद्धतीने बेंचेस असतील, पेंटिंग असेल, म्हणजे साध्या छोट्या छोट्या गोष्टीच्या पेंटिंगला 14,000 रुपये। बेंचेस पेंटिंग 13,000 रुपये। 3 माणसं बसतात, त्या बेंचेसच्या पेंटिंगचा फक्त खर्च 13,000 रुपये लावला आहे। हा सगळा घोटाळा महापालिकेने केला आहे। हा 2024चा आकडा जर आपण बघितला तर 18,000 रुपये ॲक्सेस सर्वसमावेशक टेंडरमध्ये, 5 कोटी साहित्य खरेदीत, 5 कोटी दुरुस्तीमध्ये, झाडांचा विषयात 5 कोटी, हा आकडा टोटल 33 कोटी रुपये जातो। यांनी प्राणी जे काही प्राणी आहेत प्लास्टिकचे वगैरे बसवण्यासाठी पण मोठा घोटाळा केला। 100% अगदी माझ्यासमोर आता, म्हणजे या नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी म्हणतात आणि इथे फ्लेमिंगो येऊ नये म्हणून ज्या पद्धतीचं आक्रमण एका विकासकाला हाताशी धरून या येणाऱ्या कॉम्प्लेक्सच्या बाजूला महानगरपालिका आणि सिडकोचं चालू आहे, म्हणजे जिथे खऱ्या अर्थाने जिवंत फ्लेमिंगो येतात ते येऊ नये असा एकाच बाजूला आघात घातला जातो आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीने हे रेडीमेड फक्त पुतळे फ्लेमिंगोचे उभे करायचे। या फ्लेमिंगोला 90,000 रुपये 202, एक फ्लेमिंगो बसवायला फक्त त्याचा पुतळा। एक ससा बसवायला 37,920 रुपये, झेब्रा बसवायला 1,89,000, अहो याच्यात ओरिजिनल मिळेल। एक सिंह बसवायला 1,26,000, वाघ बसवायला 1,01,000, अगदी कालिया छोटा भीम 2,31,000। मुळात इथे प्राणी संग्रहालय नाही आहे नवी मुंबई। ह्या सगळ्या पैशांचा जर नीट उपयोग झाला असता तर नवी मुंबईमध्ये एक जिवंत प्राण्यांचं संग्रहालय उभं करता आलं असतं आणि याचा नवी मुंबईकरांना फायदा झाला असता। जर हा 33 कोटीचा घोटाळा 5 वर्ष प्रशासक आहे, जर गुणिले 5 आपण केलं तरी 100 ते 150 कोटीचा घोटाळा
या नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटमध्ये झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. याच्यामध्ये झाडं सुद्धा लावताना मोठा घोटाळा झाला, कारण नवी मुंबई झाडं न लावता बाहेर झाडं लावलेत नवी मुंबईच्या. हो, माझ्यासमोर हे आहेत अगदी चक्क, म्हणजे ही झाडं कुठे लावली हेही माहीत नाही. बरं, तिथे लावली तर नेमकी कुठली झाडं लावली, कोणती झाडं. माझ्यासमोर आहे मोरबे धरण क्षेत्रात वृक्ष लागवड 2 वर्ष संवर्धन 64 लाख रुपये खर्च केलेत. मोरबे धरण क्षेत्रात परत कोयना वसाहत येते 64,83,000. परत एकदा CBD बेलापूर, वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, म्हणजे मोरबे धरणाच्या इथे नवी मुंबई महानगरपालिकेतल्या रहिवाशांना काय उपयोग होणार आहे, जिथे आपण 1-1, 2-2 कोटीची झाडं लावतात. टोटल 4.5 कोटी रुपये झाडांना खर्च आले. अहो, CSR फंडातून कुठलीही MIDC कंपनी आपल्याला ही झाडं देऊ शकली असती. मात्र हा महापालिकेच्या पैशांचा अपव्यय आहे. माझं इथल्या विधानसभेतले आमदार असतील, विधान परिषदेचे आमदार असतील, महापालिकेचे आयुक्त असतील, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्य सरकारने सुद्धा याचं ऑडिट केलं पाहिजे आणि 5 वर्षाची गार्डन डिपार्टमेंटची श्वेतपत्रिका काढण्यात आली पाहिजे. अशाच पद्धतीचा घोटाळा महापालिकेच्या सर्व डिपार्टमेंटमध्ये आपल्याला दिसतोय. नक्कीच आपण पाहतो की गार्डन विभागामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे त्याची चौकशी करण्याची मागणी आता मनसेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.